हाय मित्रांनो, तर व्हिडिओ बनवत असताना आपण हरलो होतो आपल्या मित्रांपासून। तर काय झालं होतं हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आपण निघालो होतो नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांसोबत बाईकवरती। मग आपल्याला इथं पेट्रोल पंप भेटला आहे। मग म्हटलं गाडीची टाकी फुल करून घ्यावी नाही का। गाडीची टाकी फुल झाल्यानंतर आपण पण म्हटलं आपली पोटाची टाकी फुल करून घेऊ। यासाठी आपण कळवणमध्ये एक ठिकाणी थांबलो होतो आणि आपण नाश्त्यासाठी पुरी भाजी वगैरे मागवली होती। तर आपण साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचलो होतो आणि ट्रेक चालू झाला आहे। साल्हेर किल्ल्याला नुकतंच वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा प्राप्त झालेला आहे। आपण आपल्या मित्रांसोबत पाणी बॉटल, कुरकुरे, बिस्किट वगैरे कॅरी करून चाललो होतो खाण्यासाठी पुढे भूक वगैरे लागल्यावरती। साल्हेर किल्ला नाशिक जिल्ह्यातील बागलाण या भागात सटाणा तालुक्यात वसलेला महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर वसलेला हा किल्ला आहे मित्रांनो। तर दगड धोंड्याची पायवाट आपल्याला भेटली होती आणि आपण चालत होतो आणि चालता चालता आपल्याला दम लागला आहे। तर आपण थांबलो होतो पाणी वगैरे पिऊ आणि थोडासा आराम वगैरे करू। त्यासाठी आराम करून झाल्यावरती आपण पुढचा प्रवास चालू केला मित्रांनो आणि आपल्याला बुरुज बघायला भेटू राहिले मित्रांनो आणि आपण बुरुजाकडे चालायला सुरुवात केली आहे आणि आपल्याला इथं माकड वगैरे दिसले आहेत मित्रांनो। माकडांपासून थोडं सावधानच नाही का। मग आपल्याला इथं प्रमुख 4 दरवाजे पाहायला भेटतात: गणेश दरवाजा, त्र्यंबक दरवाजा, हनुमान दरवाजा आणि कोकण दरवाजा। सुंदर असं दरवाजांचं बांधकाम बघून झाल्यावरती आपण थोडंसं फोटोशूट केल्यावरती परत पुढे चालवायला सुरुवात केली। न संपणारी पायवाट आणि त्यात हे धुकं आणि 1567 मीटर उंच असलेला हा अखंड मोठा साल्हेर किल्ला तुम्ही बघू शकता मित्रांनो। महाराष्ट्रातील सेकंड हायेस्ट पीक म्हणून ओळखलं जातं साल्हेर किल्ल्याला। आणि पुढे आपल्याला एक गुहा बघायला भेटली मित्रांनो। तुम्ही बघू शकता आपला मित्र गुहा दाखवत होता आणि आपण गुहा बघून झाल्यावरती परत पुढे चालायला सुरुवात केली। पुढे चालत असताना आपल्याला इथे एक दरवाजा बघायला भेटला। त्या दरवाजाच्या वरती आल्यावर आपल्याला परत एक गुहा बघायला भेटली आणि आपण थकलो असल्या कारणास्तव थांबलो होतो। दुसऱ्या ग्रुपचा ट्रेकर लाल शर्टवाला डायरेक्ट आडवाच पडला होता, एवढा थकला होता मित्रांनो। आणि आपण पुढे चालायला सुरुवात केली आणि आपल्याला एक छानसा असं तळ बघायला भेटलंय मित्रांनो। आपण मस्तपैकी इथे नाचलो वगैरे, पावसाची मजा घेतली आणि पुढे चालायला सुरुवात केली आणि शेवटचं टोक दिसत होतं आणि शेवटी आपल्याला मंदिर भेटलंय वरच्या टोकाला मित्रांनो। आपण इथे दर्शन वगैरे घेतले आणि इथे पाऊस आल्यामुळे आपण थांबलो होतो।